ऍज अ शेफ मंडी आणि मंडी राईस बनवताना माझा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा असेल हे तुला पुढे ब्लॉग मध्ये कळेलच. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आता रेस्टॉरंटवर आलोयस तर पहिला ग्रेव्ही स्टेशन सेट करून घेतो. माझ्याकडे टोटल 7 ग्रेव्हीज आहेत. बाकीच्या रेस्टॉरंट सारखं फक्त अनियन आणि टोमॅटो ग्रेव्हीवरती मी काहीच बनवत नाही. त्यामुळेच कदाचित माझ्या मेनूवरची हर एक डिश वेगळी टेस्ट करते. पण त्याच्या आधी या मेनू मधलं सोनूल बाळ म्हणजेच आपला मंडी राईस आणि मंडी मी इथे कशी तयार करतो हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे. आता मंडी राईस म्हणजे अरेबिक मसाले भात म्हणला तरी पण चालेल. याचा सगळ्यात इम्पॉर्टंट बेस म्हणजे घी, मंडी मसाला आणि आपले बाकीचे फ्लेवरिंग्स. आता याची रेसिपी मी इथे सांगितली असती, पण मेम्फिस मध्ये कॉम्पिटिशन खूपच आहे. चुकून जर का इकडे तिकडे काय आलं तर माझी रेसिपी चोरली जाईल. याचा अनुभव मला तेव्हा आला जेव्हा मी मखनीची रेसिपी अपलोड केली. त्यानंतर लगेच माझ्या एरियातल्या 2-3 रेस्टॉरंटने त्यांच्या मेनू मध्ये मखनी ऍड पण केली. त्यावेळीपासूनच माझ्या कानाला खडा लागलाय की आता जरी का मला रेसिपी अपलोड करायची असेल ना तरी पण ती एक्सक्लुझिव्ह कंटेंट म्हणून करेन. त्यामुळे माझा थोडा इन्कम पण होईल, कारण मॉनिटाईज झालं ना आपलं चॅनल. त्याच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कॉंग्रॅच्युलेशन करू शकता. थोडंफार अजून मोटिवेशन मिळेल कंटेंट बनवण्यासाठी. पण हे रेबेनचे मेटा क्लासेस जेव्हापासून घेतलेत ना तेव्हापासूनच स्वतःने बनवलेल्या त्या फूड प्रिपरेशन कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय माझा. कारण जे फूड प्रिपरेशन माझ्या डोळ्याने एकदम साधं सोपं दिसतं ना ते जेव्हा पॉईंट ऑफ व्ह्यूच्या रूपात माझ्या कॅमेरामध्ये कैद होतं तेव्हा तर त्याला 4 चांदच लागतात. आणि असा कंटेंट मी जेव्हा अपलोड करतो आणि अप्रिशिएशन मिळतं तेव्हा तर खूपच भारी वाटतं. चला मग भेटू उद्या. जय शिवराय.